तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार करण्यात आली आहे। बालवडकरांच्या पालिकेतील वर्तनासंदर्भात भाजपने तक्रार केली आहे। भाजपने सुनेत्रा पवारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे। बालवडकरांची वर्तणूक अहंकारी आहे अशी तक्रार भाजपने केली आहे। तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही असे यावर बालवडकर म्हणाले। राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे कोथरूडचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील यांच्या बाबतीत मी जे काय बोललो असन किंवा कामं ते आमचं राजकीय तुम्हाला सर्वांना माहिती आहे। काही त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं काही विषय होतात म्हणून मला त्या ठिकाणी काही प्रश्न जनतेचे मांडावे लागतात। आणि परवाच्या स्थायी समितीच्या विषयामध्ये मी फक्त कोथरूड विधानसभेतल्या एका कामाचं, तिथं मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं, एका कामाची चौकशी जे फक्त मी पत्र स्थायी समितीमध्ये दिलं होतं, पण त्याचा राग मनात धरून त्यांनी त्या ठिकाणी त्याच दिवशी कदाचित ते जर राज्यामध्ये युती म्हणतात तर त्यांनी माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण त्यांनी डायरेक्ट माझा निधी त्या ठिकाणी शून्य केला। आणि याला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यामधनच 2 नगरसेवकांचा निधी कापल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक निधी परत करण्याच्या तयारीत आहेत। नगरसेवकांवरचा राजकीय सूडबुद्धीने झालेला अन्याय सहन करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या या सगळ्या नेत्यांनी घेतली आहे। राष्ट्रवादीच्या गोटात भाजप विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळते। दुपारी महापालिकेमध्ये यामुळे मोठी घडामोड घडण्याची सुद्धा शक्यता आहे। पुण्यामध्ये 2 मित्र पक्षांमधला हा अंतर्गत वाद सध्या शिगेला पोहोचलेला आहे आणि नगरसेवकांवरील अन्याय सहन करणार नाही असं म्हणत या ठिकाणी आपला निधी परत करण्याची भूमिका या सगळ्या नगरसेवकांनी घेतली आहे।